जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत 5 पट मोबदला देण्यात यावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांची या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिलं। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही मागणी केली आहे। या महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे अनेक वर्षापासून मूल्यांकन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करून 5 पट दर द्या अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। का निवेदन दिलं आज आम्ही जालना नांदेड समृद्धी बाधित सगळे शेतकरी मूल्यांकनाच्या विषयावर इथं आलो होतो। 3.5 वर्ष झाली मूल्यांकनाचा विषय मार्गी लावलेला नाही। एकदम कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। आज आम्ही SDO साहेब हरकर साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। आज रोजी ज्या जमिनी आहेत त्याच्यावरचे जे फळबागा असतील, झाडं असतील, वन झाडं असतील, विहिरी, घरं, जी आज जी परिस्थिती त्या हिशोबाने नोंद घेऊन त्याचं योग्य मूल्यांकन ठरवावं। दुसरं जे बाजार मूल्य, जे सर्वाधिक बाजार मूल्य ते ग्राह्य धरून त्याच्या 5 पट मोबदला देण्यात यावा। आणि तिसरं जिथं अशात रजिस्टर झालेलं नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले नाही, तिथं गेल्या 3-4 वर्षात रेडी रेकनर वाढलेला नसल्यानं नैसर्गिक न्यायानुसार 10% रेडी रेकनर दरवर्षी वाढ धरून तसं ग्राह्य धरून त्याच्या पटीत 5 पट मोबदला देण्यात यावा। ह्या आमच्या मागण्या होत्या। गेल्या महिनाभरापूर्वी प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं। आता 15 तारखेचा अल्टिमेटम दिलाय। जर 15 तारखेपर्यंत सगळे विषयावर तोडगे निघाले नाही, आम्हाला सर्व्हिस रोड दिले गेले नाही, अंडरपास योग्य उंचीचे दिले गेले नाही, तर आम्ही एक इंचही जमीन शासनाला देणार नाही आणि काम होऊ देणार नाही आमचं, असा आम्ही इशारा दिलेला। काय नाव आपलं? दिलीप राठी, देवमूर्ती, तालुका जालना। NTV न्यूज मराठी, जालना।